नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कालियामर्दन कसं केलं प्रसन्न भगवंतांनी ही कथा सांगणार आहे। आणि कालिया कुठे राहत होता, तो कसा होता, त्याची कथा तुम्हाला सर्व पूर्ण सांगणार आहे। तर कालिया हा यमुनेच्या काठाला ढोर होता आणि त्या ढगामध्ये राहत होता आणि खूप असणारा त्याला हुशारी होता। तो फक्त त्याचा श्वास जर सुटला तर आनंद जळत होते, पशु पक्षी मरून पडत होते। जर गाईनं वासरानं गुरांना पाणी पिलं तर ते मरून पडत होते, गोकुळवासी मरून पडत होते। लाटाच्या लाटा यायच्या त्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी। आणि मग अशा प्रकारे होत असताना कृष्ण भगवान त्या दिवशी दुपारच्या टायमाला जेवण केले आणि मित्रमंडळी त्या ठिकाणी मग पाणी प्यायला यमुनेसाठी गेले, यमुनेच्या काठाला गेले आणि पेल्याने तिथेच मरून पडले। कृष्ण भगवान इकडे वाट पाहू लागले, गाईच्या मागे गेले असतील का, कुठं झाडावर बसले असतील का, माझे सौगडी नाही, मला कर्मणा गेले म्हणून वाट पाहू लागले। मग देवाने म्हणले आता आपण काय करावं, जावं आणि पाहूच एकदा कुठे गेले बघून येऊ म्हणून। मग त्या ठिकाणी जाऊन पाहते तर काय पाणी पिले आणि तिथंच पडले। म्हणले ही कालियाचं सगळं आहे, म्हणजे हा कालिया लई विषारी आहे आणि हिला बाहेर काढलं पाहिजे, हिने इथे येऊन जाऊन राहू लागलाय। अशा प्रकारे मग कृष्ण भगवंताने मनामध्ये विचार केला आणि आपले गोपाळ असणारे त्या ठिकाणी मग त्यांच्या मायेच्या प्रभावामुळे त्या ठिकाणचे उठले आणि मग आले गाई वासरं त्या ठिकाणी घेऊन। आणि मग दुसऱ्याच दिवशी असणारा त्या ठिकाणी मग काय केला तर कृष्ण भगवंताने डाव मांडला। कदम वृक्ष त्या ठिकाणी तोडायचे आणि त्याच्या असणारी ग्वाल करायची आणि खेळायची आणि ग्वाल असा उंच उडाला आणि त्या एकदम डोहामध्ये जाऊन पडला। आणि सगळे मित्र म्हणू लागले काना तुझी पाळी आमची नाही। कोण म्हणाले काना जाऊ नकोस, तिथं कालिया राहते आणि खूप खूप असणारा तो कालिया चांगला नाही, लई विषारी नाग आहे आणि सगळं असणारं लगेच मृत्यू पडते त्या ठिकाणी। तर गवत सुद्धा येत नव्हतं, झाडं सुद्धा सुद्धा राहत नव्हते, पण कदम वृक्ष त्या ठिकाणी कसा राहिला ती पण तुम्हाला एक कथा सांगते कदम वृक्षाची। की ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि त्या ठिकाणी घडा घेऊन गेल्यानंतर अमृताचा त्या ठिकाणी पडलेला होता गडा, पडल्यानंतर मग ते अमृत त्या ठिकाणी सांडल्यामुळं तो अमर होता म्हणून सगळे झाडं जळत होते, पण कदम वृक्ष जळत नव्हता। कावळ्याला असताना तो घेऊन गेलेला होता आणि तो तिथं पडला, त्याच्यामुळं कावळा सध्या अमर आहे, ती पण आहे। हाराडीवर चालला, हाराडी पण अमर आहे, हाराडीला पण मरण नाही। अशा प्रकारची घटना घडलेली होती। मग कदम वृक्ष त्या ठिकाणी पडल्याबरोबर त्या ठिकाणी उडी गजबावर जाऊन उडी मारली, कृष्ण भगवंताने डोहात टाकली। त्या ठिकाणी खळ 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 पाणी वाजू लागलं, आकाशाला लाटा उडू लागल्या आणि मग त्या ठिकाणी काय झालं तर खळबळ उडाल्यामुळं त्या ठिकाणच्या कोण होत्या तर असणाऱ्या नागकन्या होत्या, त्या नागकन्या होत्या आणि कालियाला म्हणू लागल्या कालिया जर जागा झाला तर तू कुणाचा आहेस, इतका सुंदर मनमोहक पुतळा आहेस, कुणी आईच्या पोटी जन्म घेतलास, कोणाचा असतील तू, तुझी आई किती सुंदर असत, तू इतका सुंदर आहेस तेव्हा आणि तुला पाहून आम्ही धन्य झालो। आणि तू काय कर तर गुपचूप या ठिकाणचं निघून जा, तिथं जर कालियाला जाग आली तर तो तुला काय करत तर पुष्कळावर त्या ठिकाणी आग मारून मन पावशील तू निघून जा, तू इथं कसं काय आलास असं नागकन्या म्हणू लागल्या। त्यामध्ये कालियाला असणारं जाग आली आणि कालियाच्या शेपटावर पाय दिला कृष्ण भगवंताने आणि त्याला जाग केलं। तो फुसकाऱ्या टाकू लागला, तो 5 फुटाचा असा मोठा साप होता विषारी। आणि मग कालियाचं त्याचं इकडं असणारे गोपाळाने पाहिलं आणि गोपाळ कुठं गेले तर नंदराजाला यशोदा मातेला सांगायला गेले आपला कृष्ण डोहामध्ये पडलाय, आपला कृष्ण डोहामध्ये पडलाय म्हणून। मग यशोदा माता गौरी त्या ठिकाणी नंदराजा रडत आले त्या ठिकाणी। यशोदा माता आपली छाती रडू लागली, मीही राहणार नाही, मी पण मरण पावते, आम्हाला किती तर संकटातून तू वाचवलास आणि तूच निघून गेलास का रे असं म्हणून असणारी आई धावा करू लागली, संकटात त्या ठिकाणी विचार करू लागली आता आपण काही जगण्यात व्यर्थ आहे, मरणच पावलेलं बरं, आपण पण डवात उडी मारू। अशा प्रकारे इकडे त्या ठिकाणी गोकुळांगावासी सगळे म्हणू लागले, गोपाळ त्या ठिकाणी गौरणी आक्रोश करू लागल्या। आणि मग वरून असणारी ब्रह्मदेव सावित्रीला घेऊन त्या ठिकाणी बघण्यासाठी आले, महादेव पार्वतीला घेऊन आले, इंद्र सचीला घेऊन आला, सरस्वती आली। अशा प्रकारे देवाने आकाशामध्ये गर्दी झाली आणि तांडव नृत्य त्या ठिकाणी मग भगवंताने सुरू केलं। आणि कसं भगवानचं आणि असणारं कालियाचं तिथं युद्ध होऊ लागलं। युद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी कालियाला थकवा आला,
कालिया काय ऐकणं गेला. मग कृष्ण भगवंताने त्याचं असणारं काय केलं तर शेपटाला धरलं आणि वरी चढले आणि पुन्हा फुगू लागले. मग जेव्हा कालिया असणारा वेडी घेऊ लागला, पुन्हा वेडी तट 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 अशी तुटू लागली त्याची आणि कालियाला काहीच कळ नाही गेलं. विशुद्ध होऊ लागला आणि मग कालियाच्या असणाऱ्या डोक्यावर देवाने नृत्य करायला सुरू केलं आणि जेव्हा कृष्ण भगवान नाचू लागले तेव्हा कालियाला काहीच कळ नाही गेलं. तो शुद्धीवरच राहिला नाही, विशुद्ध झाला त्या ठिकाणचा आणि मग शरण आला. रक्त ओकू लागला, भडबड भडबड अशुद्ध रक्त असणारं आणि मग सगळे देव असणारे पुष्पवृष्टी फुटू लागले, नृत्य गायन करू लागले. सोळ्याची आकाशामध्ये पुष्पून मांडून गर्दी झाली आणि इकडं कालिया तर कुठे राहत होता तर समुद्रामध्ये राहत होता. पण गरुड असणारा त्या ठिकाणी त्याचा नसणारा वैरडावा होता म्हणून तो ठिकाणी कुठं आला तर कालिया असणारा यमुनेच्या ढगामध्ये आला. यमुनेच्या ढगात कसा राहू लागला तर शौरभ नावाचे जे ऋषी होते सौरभ आणि मग त्यांनी मासे असणारे खाऊ लागला. रोज गरुड यायचा मासे खायचा, रोज गरुड यायचा मासे खायचा. मग मासे म्हणले तू साधू आहे, संत आहेस, तू इथं तपश्चर्या करतो, चित्र राहतो, तुझ्यासमोर आमचं भक्षण करते गरुड आणि तू गरुडाला इथे यायचं कारण घेऊ देऊ नकोस, तू काहीतरी युक्ती कर म्हणल्यावर सौरभ ऋषीने काय केलं तर कालियाला त्या ठिकाणी शाप दिला त्याला गरुडाला, जर तू इथं आलास आणि मासे खायलास तर तू मृत्युमुखी पडशील. म्हणून मग तिथं का गरुडाने यायचं बंद केलं आणि मग निवांत असणारा कालिया आपल्या सहपरिवारासह त्या ठिकाणी राहू लागला. मग कालियाच्या पत्नी हात जोडू लागल्या, नमस्कार करू लागल्या, देवा आम्हाला एवढीच विनंती करता, तू साक्षात असणारा वैकुंठचा बिल्ला असणारा दुसरा कोण नसून भगवान परमात्माच आहेस. कारण कालियासंग युद्ध कोण करू शकत नाही, कालियाच्या जवळ कोण येऊ शकत नाही, इतका विषारी असणारा हा कालिया आहे. आम्हाला एकच काम कर तर आम्हाला एक जोडीदार दे, आम्हाला जुधान दे, आमचं सौभाग्य परत दे, तू कालियाला क्षमा कर, अशा प्रकारे विनंती करू लागला. आणि मग कृष्ण भगवान कालियाच्या डोहामध्ये कालियाच्या मस्तकावर नृत्य करत करत बाहेर आले आणि कालियाला सांगितलं की तू आता जा आणि तुझी वस्ती असणारी कुठं कर तर समुद्रामध्ये कर, तू समुद्रामध्ये तू शयन कर. त्यावेळेस कालिया शरण आला म्हणू लागला, मला गरुड मारते म्हणून मी गरुडाच्या भीतीनं तो कुठं बसलो होतो तर या डोहामध्ये बसलो होतो. अशा प्रकारे सांगितल्यानंतर कृष्ण भगवानाने सांगितलं, आज माझ्या टाचा असणाऱ्या तुझ्या मस्तकावर उठलेल्या आहेत, आता पुन्हा तशाच आहेत आणि मग तुला गरुड काहीच करणार नाही. गरुड असणारं माझंच वाहन आहे आणि तो निर्भयपणे जाऊन कुठं तर असणारं समुद्रामध्ये शयन कर राहा म्हणल्याबरोबर मग कालिया तिथून नमस्कार केला आणि पत्न्यासह त्या ठिकाणी घेऊन आपल्या कुठं तर समुद्रामध्ये स्नान करण्यासाठी निघू लागला. अशा प्रकारे करत असताना मग ब्रह्मलोक असणारे त्या ठिकाणी देवाने सृष्टी त्या ठिकाणची करणारा ब्रह्मदेव पालन करता पुष्पवर्षा करू लागले कृष्ण भगवंतावर. इकडे यशोदा माता रडत होत्या. त्यावेळेस बळीराम दादाने सांगितलं की आई तू रडू नकोस, तू काळजी करायची कारण नाही, आपलं कृष्ण काय साधारण आहे का, किती मोठे राक्षस आले त्याचा संहार केला, असले मोठे मोठे संकट त्यानं बाहेर पाठ पाडले आणि तू भ्यायचं काही कारण नाही, तू शांत राहा, रडू नकोस असं म्हणून बळीराम दादाने समजावल्यामुळे यशोदा माता शांत बसल्या होत्या. आणि कृष्ण भगवान बघून त्या ठिकाणी मग कालियाला बाहेर घेऊन आल्याबरोबर सगळे गोळे आश्चर्याने बघू लागले, असला कालिया नंतर असणारा किती महाकालिया वाईट आहे आणि असा कृष्ण भगवंताने याला बाहेर काढलं म्हणून त्या ठिकाणी मग स्तुती करू लागली, देववरून स्तुती करू लागली. अशा प्रकारे त्या ठिकाणी कालियाला बाहेर काढलं आणि मग कालिया असणारा समुद्रात राहण्यासाठी गेला. कृष्ण भगवान आला आणि काय यशोदा मातेच्या गळ्यामध्ये मिठी मारला. यशोदा माता चुंबन घेऊ लागली, वारंवार त्या ठिकाणी कसल्या संकटामधून वाचला असं बोलू लागली आणि कालियाचं मर्दन केल्यामुळं पुन्हा असणार कालियाचं विष लागलं असेल म्हणून आपल्या उड्या उभा केल्या, लिंबाचा पाला खायला दिला, अशा प्रकारे त्या ठिकाणी करू लागल्या. गोमूत्रानं स्नान घातली देवाला विष लागू नये म्हणून. आणि मग संध्याकाळ झाली, रात्र झाल्यानंतर आपल्या गौरवाशी आपल्या आपल्या गोकुळामध्ये गेले, सगळे एकमेकाला मिठी मारू लागले. आपला काना वाचला, आपला कृष्ण वाचला, आपलं जीवन असणार आहे त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. आपला कोण आहे तर सगळं आपल्याला दररोज असणारं रोणी खाऊ घालतो, कोरस खाऊ घालतो, तूप सगळं असणारं खाऊ घालतो, पण याच्या सगळं श्रेष्ठ कोण नाही. आपण याच्यासाठी किती तपश्चर्या केल्या त्या आणि आपल्याला हे फळ मिळालं. अशा आनंदामध्ये त्या ठिकाणी निजरा करत असताना कालियाचं जे विष होतं ते बाहेर पडलं आणि मग 100 कोस आग त्या ठिकाणी लागली त्या विषामुळं. आणि मग आग लागल्यानंतर
पूळ लागलं चरचरा सुळगावलं अशी जागे गोकुळ अशी जागी झाले आणि कृष्ण भगवंताला शरण गेले. देवा, आता मला याच्याशिवाय तुझ्याशिवाय कोणीच वाचू शकणार नाही. की कालिया खरं बाहेर गेला खरं, पण ह्याचं विष बाहेर पडलं आणि या विषयानं सगळ्या लाटाच्या लाटा सुटल्यात आणि सगळं कुठं पाहू तिकडे आगीच आहे. आपण कुठं जायचं, कुठं शरण द्यायचं, कुठं ठाव द्यायचा, अशा प्रकारे विनंती करू लागले. सावडे कृष्णाबाई, तुझ्याशिवाय मला कोणीच वाचवू शकत नाही. तर त्यावेळेस कृष्ण भगवंतांनी सांगितलं की तुम्ही असणारे सर्वजण डोळे झाका आणि मग मी असणारं रक्षण करतो म्हणलं. आणि मग त्या ठिकाणी सगळेजण डोळे झाकले. त्यावेळेस कृष्ण भगवंतांनी तेवढी आज्ञा दिली आणि अंगी शांत झाली त्या ठिकाणी. आणि मग झाल्यानंतर सगळे गोकुळवासी आनंदाने नाचू लागले, गाऊ लागले. आणि कालियामर्दन जो आहे अद्या संकटमोचन असणारा, ज्या ठिकाणी असणारी सापाची वस्ती असेल घरामध्ये तर ती निघून जाते. जे आपल्याला संकट असेल ते असणारं निघून जाते, त्या ठिकाणचं राहू शकत नाही. जो असणारा जो आद्या वाचत त्याचं श्रवण करत पठण करत त्या ठिकाणी आशीर्वाद मिळेल. त्या ठिकाणचा आपल्याला जर संकट पडले असतं संकट निघून जाते, यश प्राप्ती होईल, फलप्राप्ती होईल. अशा प्रकारची या ठिकाणी ही कालियामर्दनाची कथा आहे. दररोज असणाऱ्या मी गोड गोड कथा इथं घेऊन येणार आहे आणि मला या ठिकाणी कमेंट करा.